सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या दोनमध्ये झालेला असते. संचालकाला आदेश दिले दोन्ही विभागांनी त्यांनी. सर मी आता याच्याबद्दल थोडं जरा क्लिअर करतो मॅडम. याच्याबद्दल आपले आरोग्यमंत्री याच्यामध्ये ठरलेलं होते की जिल्हा सामान्य रुग्णालय इरवी जे हॉस्पिटल अस्तित्वात आहे हे वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतर करणे आणि ते हस्तांतर करताना पूर्ण स्टाफ कर्मचारी आणि जंगम मालमत्ता याच्यासहित करणे आणि त्यासाठी 430 बेडची आवश्यकता होती. त्यामध्ये आपण त्यांना आपल्याकडे कमी बेड होते पण आपण 50 बेड वाढवले आणि ते एकत्रित 430 केले. त्याच्यामुळे परत आपण तिथे CCB म्हणून 50 बेडचं आता बांधकाम सुरू आहे. पण याच्यानुसार असं झालं की नवीन अधिराष्ट्र जेव्हा रुजू झाले परत रेग्युलरमधले तर त्यांची मागणी अशी आहे की याच्यामध्ये आपल्याला जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हे पण मला पाहिजे आहे. त्यानंतरच आपल्याला पुढची कारवाई करता येईल. यासाठी त्यांनी वरिष्ठ राज्यस्तरावरती त्यांच्या मान्य आयुक्तांकडनं तशी MOU तयार करून सार्वजनिक विभागाकडे हस्तांतरित करा असं त्यांचे म्हणणे आहे. त्यावरती संबंधित वरती कारवाई सुरू आहे. तर पुढील जी काय कारवाई झालेली आहे ती मान्य ज्येष्ठ सांगतील. आणि सगळे तालुक्याचे जे अधिकारी आहे सगळे अत्यंत महत्त्वाचा विषय. या विषयामध्ये अनेक विषय मी जे समजून घेतले. मला असं वाटतं की आज ज्या तालुका लेवलवरचे प्रश्न आहे इरविन डफरीनचे आहे, सुपरचे आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे विषय आहे, त्या सगळ्या विषयावर आपापली एक नोट बनवून दिली पाहिजे जे प्रशासन लेवलवर पेंडिंग आहे. कारण की आज आमच्या आश्वासन समितीसमोर प्रधान सचिव येतात, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी येतात, अनेक PSCचे विषय आहेत, तालुका रुग्णालयाचे विषय आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे विषय आहे, अनेक जिल्ह्यात मी निकाली काढतोय. तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपली रिक्वायरमेंट जी आहे, आपल्याला जो त्रास होत आहे की आपल्यामुळं पेशंटला जो त्रास होत आहे तर त्याच्या संदर्भात तुम्ही जर आपलं व्यवस्थित सगळ्यांची नोट दिली त्याची एक बैठक लावतो आणि त्या बैठकीमध्ये तुरंत त्या ठिकाणी अनेक मान्यता आपण मिळवतो. तर या संदर्भात आता तुम्ही सगळे डॉक्टर चांगले सगळे आपापल्या परिस्थितीत काम करताय आणि पहिल्यापेक्षा थोडी चांगली सुधारणा सुरू आहे. CS असू द्या, DHO असू द्या, पेन डायरेक्टर आहे, डीन साहेब आहे. डीन साहेबांना जरी 6 महिने राहिले असेल तरी त्यांची इच्छा आहे की 6 वर्षाचं काम झालं पाहिजे. तर चांगली गोष्ट आहे. त्यांच्या मनामध्ये झालं पाहिजे, केलं पाहिजे आणि सगळ्यांनी म्हणूनच मला असं वाटते की आरोग्य हा विषयच असा आहे की सगळ्यांनी तुम्ही तुमच्याशिवाय तिथे पत्ता हलू शकत नाही. दुसऱ्या विभागामध्ये एखादा माणूस आणून बसू शकतो पण डॉक्टर म्हटल्यानंतर पेशंटला डॉक्टरचीच गरज असते. तिथे दुसऱ्या विभागाचा कोणताच माणूस काम करू शकत नाही. म्हणून तुमचं काम अत्यंत अनमोल काम आहे, अत्यंत महत्त्वाचा जॉब आहे. गावामध्ये तालुका लेवलवर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा आम्हालाही असं वाटते की एक डॉक्टर त्या तालुका लेवलवर किती पेशंटला चांगला करते, औषध देते, ठीक करते. तर हे मला असं वाटतं की आरोग्य सेवापेक्षा मोठं काम कुठलंच नाही आहे. याच्यामध्ये जे माझी मदत लागेल, जे मुद्दे तुम्ही मला सांगितले, काही मुद्द्यावर आपली चर्चा झाली, काही विषय मंत्रालय लेवल पेंडिंग आहे, त्या संदर्भात वैयक्तिक तुम्ही मला नोट द्या, तातडीने ते आपण कंप्लीट करू. एक कामगारांचं जे हॉस्पिटल सांगितलं मला 100 बेडचं, तोही मुद्दा मला म्हणजे की 3-4 तर आपण छोटे स्मॉल ते क्लिनिक तर चालू करू पण कामगारांसाठी नांदगाव पेठ परिसरामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल या संदर्भात सविस्तर मला त्याची द्या. या संदर्भात ते हा जो प्रस्ताव तुमचा सुपरचा आणि इरविन आणि डफरीनचा याला मी स्वतः सेक्रेटरीला बोलवून बसवून पुढच्या रोज तुम्हाला एक रिझल्ट देतो. कारण की याच्यापासून खरंच फायदा आहे. मेडिकलचे स्टुडंट बाकी इथे काम करतील, बाकीचे स्टाफ तुमचा जिल्ह्यात काम कराल, त्या संदर्भात आपण निर्णय घेऊ. आज या ठिकाणी बैठकीमध्ये सगळे नगरसेवक आलेले आहे, सगळे अधिकारी आहे, सगळ्यांचे धन्यवाद. आपल्या सगळ्यांना मिळून आरोग्याचं काम करायचं आहे. आरोग्य दृष्टिकोनातून सगळे विषय मी समजून घेतले म्हणून आपल्याला जिथे ते अडचण असली त्यासोबत तुम्ही आहेच आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले. मलाही पुढे प्रोग्राम आहे म्हणून तिथं आणखी आपण चर्चा केली असती या विषयावर. पण एक दौरा पण ठेवू आपण पुढच्या आठवड्यात. प्रत्येक विभागाची पाहणी करतो की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे चालू करताय स्टुडंटची काय व्यवस्था आहे, कशाबद्दल तुमचं एक तिथे प्रशिक्षण देतो आपण, हॉस्टेल सगळ्या विषयावर कलेक्टर विभागीय आयुक्त जॉईंट दौरा ठेवू आपण. म्हणजे त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सुद्धा कामाला लागल्या पाहिजे. लाईटचा जो विषय आहे त्या संदर्भात
मी आता सीला सांगतो. तर या सगळे छोटे छोटे जे विषय आहे ते मार्गी लावण्यासाठी ज्या ज्या विभागाच्या अडचणी आहेत त्या पूर्ण करू. पुढच्या आठवड्यात त्यासंदर्भात दौरा करू. पण आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी तुमच्यामधली जी आतुरता आहे, काम करायची इच्छाशक्ती आहे, ते खरंच म्हणजे अभिनंदन करण्यासारखं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुढच्या कामासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. आणि पुन्हा सांगतो, या विभागासाठी माझी कुठेही गरज असली, कारण आरोग्यमंत्री सुद्धा चांगला माणूस आहे. त्यांचं काम अनेक आरोग्यमंत्री पाहिले मी, पण हा आरोग्यमंत्री स्वतः पुढाकार घेऊन काम करते, स्फूर्तीला आहे आणि कामामध्ये सुद्धा कोणतंही काम करायचं तातडीने करतात. म्हणून तुम्ही जर त्याच्यामध्ये आणखी भर टाकली तर आपण सगळे कामं करून घेऊ. एवढंच सांगतो आणि सगळ्यांचे धन्यवाद.